मुंबईसह राज्यामध्ये अनेक ठिकाणी आज हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुंबई सोबतच ठाणे, पालघर, सातारा, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून काल रेड अलर्ट जारी करण्यात आलेला होता। त्याच्यामुळे आजचा दिवस आणि त्यासोबतच येणारे पुढचे 3 दिवस जे आहे ते राज्यामध्ये अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यांवरती मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे। सध्या आपण मुंबईमध्ये आहोत आणि आपण पाहू शकतो की मुंबईमध्ये आता जोरदार पावसालाही खरं तर बघायला गेलं तर सकाळपासूनच सुरुवात झालेली आहे। सध्या पावसाचा जोर जरी कमी असला तरी पुढील 3 तासांसाठी हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। नागरिकांनी घराबाहेर पडण्याआधी स्वतःची काळजी घ्यावी आणि अति महत्त्वाचं काम असेल तरच घराच्या बाहेर पडावं असं आवाहन जे आहे ते हवामान विभागाकडून, राज्य शासनाकडून आणि त्यासोबतच मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलेलं आहे। मुंबई महानगरपालिकेची जी यंत्रणा आहे ती सध्या अलर्ट मोड वरती आहे। ज्या ज्या ठिकाणी पाणी साचते त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी हे स्वतः उपस्थित आहेत। महापौर रितू तावडे यांचा देखील आज दौरा मुंबईत होण्याची शक्यता आहे, कारण की आपण जसं बघतोय गेल्या 3 ते 4 दिवसापासून मुंबईमध्ये पावसाचा जोर बघायला मिळतोय आणि रितू तावडे जे आहेत, महापौर जे आहेत, त्या स्वतः ग्राउंड लेवलवरती जाऊन प्रत्येक ठिकाणी तपासणी करतायत, कुठे पाणी भरतंय का त्याची पाहणी त्यांच्याकडून करण्यात येते। सध्याच्या क्षणाला जर का विचार करायला गेलं तर मुंबईसाठी आजचा दिवस तर हा महत्वाचा आहे, त्यासोबतच पुढचे 3 ते 4 दिवस सुद्धा अत्यंत महत्वाचे असणार आहेत। त्यामुळे अति महत्वाच्या कामाशिवाय नागरिकांनी बाहेर पडू नये हे आवाहन करण्यात आलेलं आहे। भिवंडी असेल, पालघर जिल्हा असेल या ठिकाणी सुद्धा रेड अलर्ट जारी करण्यात आल्यामुळे आजच्या दिवशी जे आहे ते त्या ठिकाणी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। कालच ज्या रेड अलर्ट जारी करण्यात आल्यानंतर महानगरपालिकांकडून आणि शाळा प्रशासनाकडून मुलांना सुट्टी देण्यात आलेली होती, त्याच्यामुळे आज त्या भागातल्या शाळा बंद राहणार आहेत। मुंबईमध्ये तशी परिस्थिती नसल्यामुळे मुंबईतल्या शाळा सध्या व्यवस्थित सुरू आहेत, परंतु ह्या सततच्या पावसाचा परिणाम जो आहे तो मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या लोकलवरती बघायला मिळतोय। सकाळपासूनच मुंबईची पश्चिम रेल्वे जी आहे ती 15 ते 20 मिनिटं उशिराने सुरू आहे, धीम्या मार्गावरती सुद्धा आणि जलद मार्गावरती सुद्धा। आणि त्यासोबत जर का बघायला गेलं तर मुंबईची मध्य रेल्वे जी आहे ती सुद्धा 15 ते 20 मिनिटांनी सुरू आहे। हार्बर रेल्वे सुद्धा हळूच सुरू आहे, काही अंतराने जे आहे, काही मिनिटांच्या अंतराने हार्बर मार्गावरती सुद्धा लोकलची सेवा सुरू आहे। परंतु असं असताना सुद्धा आणि आज आठवड्याचा शेवटचा दिवस असल्याने मुळात म्हणजे आज आठवड्याचा पहिला शनिवार आहे आणि पहिल्या शनिवारी आपल्याला माहितीच असतं की सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा सुट्टी नसते, त्याच्यामुळे कर्मचारी कामाला जायला निघाले आहेत। परंतु या पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे त्याचा जो त्रास आहे सगळ्यांना सहन करावा लागतोय। जर का विरारचा विचार करायला गेलो तर विरारच्या अनेक सखल भागांमध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे, म्हणजे विरार रेल्वे स्थानकाच्या बाहेर जो विरार डेपो आहे त्या ठिकाणी सुद्धा पाणी साचलेलं आहे। त्या गुडघाभर पाण्यामधून अनेक नागरिक जे आहे ते आपल्याला रस्ता वाट करताना पाहायला मिळतात। त्यासोबतच जर का पुण्याचा विचार करायला गेलो राज्यामध्ये तर पुण्यामध्ये सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे। मुंबई संदर्भात जर का माहिती घ्यायला गेलो तर अर्थातच मुंबईला रेड अलर्ट आहे, परंतु मुंबईकरांना सुद्धा सतर्कतेचं आवाहन करण्यात आलेलं आहे। आज दुपारच्या वेळेस जे आहे ते मुंबईतल्या समुद्राला मोठी भरती येणार आहे, त्यामुळे नागरिकांनी जुहू चौपाटी असेल किंवा जर का बघायला गेलं तर नरिमन पॉइंट असेल ह्या ठिकाणी जाणं टाळावं असं आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून आणि हवामान विभागाकडून करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आजची दखल घेत जे आहे काल रात्रीच एक पोस्ट केलेली होती, त्यांनी सुद्धा माहिती दिलेली होती की जर का नागरिकांना घराच्या बाहेर कुठलं महत्वाचं काम नसेल तर त्यांनी घराबाहेर पडू नये, घाट माथ्यावरचा प्रवास जो आहे तो टाळावा, कारण की सातारा, सांगली, कोल्हापूर ह्या ठिकाणी सुद्धा मुसळधार पावसाचा आणि अतिवृष्टीचा जो इशारा आहे तो देण्यात आलेला आहे। गेल्या बऱ्याच दिवसांपासून मुंबईकर या पावसाची प्रतीक्षेत होते। उकाड्याने हैराण झालेला मुंबईकर हा गेल्या आठवड्याभरापासून सुखावलेला जरी असला तरी ह्या पावसाचा आनंद घेत असताना तुम्ही सर्वांनीच स्वतःची काळजी घ्यावी असं आवाहन मुंबईकरांना आणि त्यासोबतच राज्यातल्या नागरिकांना मुंबई महानगरपालिका प्रशासन, राज्य शासन आणि त्यासोबतच मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलेला आहे। राज्यातल्या व देशातल्या संपूर्ण घडामोडी व पावसाची एकंदरीत संपूर्ण बातमी जाणून घेण्याकरता आपण आपलं महानगर लाईव्हला फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।